केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडणूक लढवणारे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती आता पुढे आली आहे. स्वतःसह नीलम राणे आणि कुटुंबाची मिळून 137 कोटींहून अधिक मालमत्ता त्यांनी जाहीर केली आहे. त्यांची वैयक्तिक मालमत्ता सुमारे 35 कोटींची आहे. त्यांच्यासह पत्नी व कुटुंबियांवर सुमारे 28 कोटींहून अधिकचे कर्जही असल्याचे या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. महायुतीकडून भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. 19 एप्रिलला त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये त्यांनी प्रतिज्ञापत्रावर आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी स्वतःचे वार्षिक उत्पन्न मागील आर्थिक वर्षात 49,53,000 इतकं असल्याचं सांगितलं आहे. पत्नीचे वार्षिक उत्पन्न 87,73,883 इतके, तर कौटुंबिक उत्पन्न 15,07,380 असल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. राणे यांच्याकडे 1,96,96,536 रुपयांचे 2,552.25 ग्रॅम सोने, तर 78,85,371 रुपयांचे डायमंड देखील आहेत. सौ नीलम राणे यांच्याकडे 1,31,17,867 रुपयांचे 1,819.90 ग्रॅम वजनाचे सोने असून 15,38,572 रुपयांचे डायमंड आणि 9,31,200 रुपयांची चांदी देखील आहे. सोने, चांदी व डायमंड असे कुटुंबाकडे 9,61,66,631 रुपयांचा किमती ऐवज आहे. केंद्रीय मंत्री राणे यांच्याकडे पनवेल, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवलीतील जानवली येथे जमीन आणि कणकवलीतील बंगला अशी 8,41,45,337 रुपयांची मालमत्ता आहे. नीलम राणे यांच्याकडे पनवेल, कणकवलीत, जानवलीत, मालवण, पनवेल, कर्नाळा, कुडाळ, मालवणमध्ये गाळे, पुणे येथे ऑफिस, मुंबईमध्ये फ्लॅट अशी सुमारे 41,81,82,765 रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.